C24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आम्हाला एक वेळ संधी द्या। निवडून आल्यानंतर संधीचं सोनं करून शहराचा विकास करेल। शनीला साक्ष ठेवून शब्द देतो, असं प्रतिपादन नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे। 30 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी शहरामधील स्टेशन रोड परिसरामध्ये भाजपची प्रचार सांगता सभा घेण्यात आली आहे। यावेळी विखे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। तर यावेळी व्यासपीठावरती नामदार राधाकृष्ण विखे, युवा नेते अक्षय तनपुरे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील पवार, माजी नगरसेवक दादा पाटील सोनवणे, आर तनपुरे, भैयासाहेब शेळके, विक्रम तांबे, गणेश खैरे, विक्रम भुजाडी, राजेंद्र उंडे, अरुण साळवे, नारायण धोंगडे तसेच नगरसेवक पदाचे सर्वच उमेदवार उपस्थित होते। नामदार राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणालेत की विरोधकांनी आमच्यावरती वोट चोरीचा आरोप केला। लोकसभेला काही अंशी विजय मिळवला, परंतु विधानसभेच्या वेळी भाजप पक्षानं नवा इतिहास रचलाय। न भूतो न भविष्यती असा निकाल लागला। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली देशामध्ये आणि राज्यात मोठ्या प्रमाणात विकास कामं झाली आहेत। नागरिक आणि विशेष करून महिलांसाठी अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत। सुरू असलेल्या सर्व योजना चालू ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। येणाऱ्या काळात नगरपालिकेच्या शाळांचं रूपांतर करून त्या ठिकाणी दर्जेदार शिक्षण देण्याचं काम आम्ही करणार आहोत। त्या ठिकाणी गरिबातल्या गरीब मुलांना चांगलं शिक्षण मिळेल। राहुरीमध्ये शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी 1 कोटी रुपये निधी मंजूर केले आहेत। 2 दिवसांपूर्वी मी राहुरी शहरामध्ये दौरा केला। माझ्यासमोर नागरिकांनी तक्रारींचा पाढाच वाचलाय। शहरामध्ये अनेक समस्या आहेत। एक वेळ आम्हाला संधी द्या। निवडून आल्यानंतर संधीचं सोनं करून शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकू, असं शनीला साक्ष ठेवून शब्द देतो, असे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय। तर अक्षय कर्डिले यांनी म्हटलंय की राहुरी नगर परिषदेवरती भगवा झेंडा फडकवण्याचे स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं स्वप्न होतं। त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही मला पूर्णपणे साथ द्या। विरोधकांकडे 50 वर्षांपासून नगर परिषद आहे, एक हाती सत्ता त्यांची आहे। 50 वर्षात शहराचा कोणताच विकास झाला नाही। यावेळेस आम्हाला एक संधी देऊन पहा। गेल्या 50 वर्षात जे झालं नाही ते पुढील 5 वर्षांमध्ये करून दाखवू। युवा नेते अक्षय कर्डिले यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलंय। तर या प्रसंगी दादा पाटील सोनवणे, आर तनपुरे, गणेश खैरे, सुनील पवार आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि विरोधकांवरती प्रचंड टीका केली आहे। तसेच भाजपचे सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचं आवाहन देखील केलंय। तर सभेसाठी शहरामधील नागरिक इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते। सत्ता आपल्याला केवळ कशासाठी आणायची, तर ती फक्त तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, कर्डिले साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि तुम्हाला बळकट करण्यासाठी खरं म्हणजे ही सत्ता आणायची। तर त्या सर्वांसाठी आपण या निवडणुकीमध्ये आम्हाला सर्व आमचे जे उमेदवार आहेत, सर्व सामान्य उमेदवार आहेत। यातलं कुणी लय मोठं पैसेवालं नाही किंवा लय हायफाय नाही। सगळे आपले उमेदवार गरीब आहेत, सर्वसामान्य आहेत। तर एकदा सामान्य नागरिकाला तुम्ही संधी देऊन पहा। आमचे सर्व 24 नगरसेवकचे उमेदवार आणि आताच आपल्या नगराध्यक्षांनी तर भाषण केलं, अतिशय सर्वसामान्य उमेदवार हे आपल्याला आज लाभलेत। आज विकास कोण करू शकतं, तर आपल्याला माहिती की आपल्यातलाच माणूस हा विकास करू शकतो। म्हणून आपल्यातल्याच माणसाला जर तुम्ही संधी दिली तर नक्कीच आपल्या गरजा ओळखून उद्या भविष्यात तो प्रश्न मांडून त्याचं निर्वाहन करणं ही त्यांच्यामध्ये क्षमता आहे। तर निश्चित तुम्ही, मला खात्री आहे की यावेळी कुठल्याच गोष्टीला न घाबरता, कुठल्याच बोलतापणला न बळी पडता किंवा डोळे बंद करून विचार करून तुम्ही काय करणार आहेत हे मला तुमच्या चेहऱ्यावरती दिसतंय। कारण की एवढी थंडी असताना देखील तुम्ही बसलेत, हेच मला दिसतंय की या थंडीमध्ये तुम्ही बसलेत म्हणजे तुम्ही एकदम आता ठाम झालेत। ठाम याच्यासाठी झालेत की काही करायचे, पण 2 तारखेला बदल घडवायचा आहे म्हणजे घडवायचा आहे आणि 3 तारखेला भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा आपल्याला राहुरी नगरपालिकेवरती लावायचा आहे। यासाठी तुम्ही ठाम झालेत। आता तुम्हाला कोणी किती ढकललं हलवलं तर काय होणार,
सगळे ठाम झालेत. म्हणून निश्चितपणे मला खात्री आहे की 3 तारखेचा गुलाल हा विकासाचा गुलाल हे आपल्या सगळ्यांच्या अंगावरती पडेल. कोण कोणत्या गल्लीतून त्याला समजत नाही. म्हणून हे संपूर्ण राहुरी शहर एकूणच जिल्ह्यातल्या सगळ्या शहर श्रीरामपूर असेल राहुरी असेल सगळ्या शहरांना आता प्राधान्यानं आपण सगळे मोठे शहर CCTV खाली आणतोय. त्याला सुद्धा 100% पैसे द्यायची जबाबदारी आम्ही घेतली आहे. नगरपालिकेला सुट्ट्या द्यायची सगळ्यांना. तुम्ही करा, प्रकल्प तयार करा, कमांड सेंटर तयार करा. त्या पोलीस स्टेशनला कमांड सेंटरमध्ये आम्ही आता त्या ठिकाणी बसल्यानंतर कळलं पाहिजे कोणत्या गल्लीत काय चाललंय, पुढं काय चाललेलं आहे. गुन्हेगारी प्रमाण वाढतंय, ड्रग्सचं प्रमाण वाढतं काही ठिकाणी. आता तरुण पिढीला बरबाद करण्याच्या काय अनेक व्यसनाधीन गोष्टी या ठिकाणी उभ्या राहतात. मला माहिती आहे राहुल काय परिस्थिती आहे. गुन्हेगारी वाढते, गुन्हेगारच्या टोळ्या वाढलेल्या आहेत. पोलीस काम करतायत, पण त्यांना जर आधुनिकतेची जर आपण जोड दिली, CCTV सारखे त्यांना कॅमेरे लावून दिले आणि त्या सगळ्याचा स्पीड जो आहे तो फक्त तालुक्यात पोलीस राहणार नाही. आता नवीन AI चा वापर करून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून या सगळ्या CCTVचा जो फीड आहे तो आपण नुसत्या राहुरीच्या पोलीस स्टेशन राहणार नाही. तो आमच्या DYSPच्या ऑफिसात राहणार, ॲडिशनल SP कार्यालयात राहणार आहे आणि SP सुद्धा कार्यालयात राहणार आहे. अकाउंटेबिलिटी सिस्टममध्ये आली पाहिजे, जबाबदारी निश्चित करता आल्या पाहिजे. त्यामुळे जरी तालुक्याने पाहिलं नाही आमचं SDP पाहिजे, SDPने पाहिलं नाही तर ॲडिशनल SP पाहिजे, सगळ्यांनी पाहिलं नाही तर SPचं कार्यालय करेल. महाराष्ट्रातला आपला जिल्हा पहिला जिल्हा राहणार अशा प्रकारचं काम करणार. अरे आधुनिकतेची कल्पना मानत तुम्ही. मला पुढे घेऊन जायची पिढी, हे लोक पुढे घेऊन जायचे. मी आता कोणा दौरा करत असताना आपल्या शहरात एक मुलगी म्हणाली, तो पल्लवी विजय येवले. मी त्या येवल्याकडे गेल्यानंतर ती मुली पुढे आल्यानंतर आवश्यक करायला ते म्हणजे साहेब मी UPSC पास झाले आणि एन्फोर्समेंट विभागामध्ये माझी निवड झाली. एवढं अभिमानाची गोष्ट. आणि आतापर्यंत तुमच्या राहुरीच्या लोकांनी तर सत्कार करायला पाहिजे, पद्धती सत्कार करायला म्हणजे वाढवून द्यायला पाहिजे. मी तिचं अभिनंदन केलं. मला इतका आनंद झाला की एक सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी आज एक उच्चतम अशा पदावर UPSC मार्फतून जाते. आपल्या राहुरी शहराचं नाव आम्ही त्या ठिकाणी उंचवलेलं आहे. आपल्याला आम्ही सांगितलं पाहिजे. मी विचारला तर मी यांना सांगितलं अरे क्रेडिट बोर्ड लावा गावात तिथे आमच्या तरुण मुली त्यापासून स्फूर्ती घेतील, इन्स्पिरेशन आहे त्यांना कारण आम्ही पल्लवीसारखं गावी झालं पाहिजे. वेळ आपल्याला त्याच्यातून आपण मित्र हे सगळ्या आधुनिकतेच्या कल्पना ज्या आहेत त्या आपल्याला बदलायच्या असतील, आपल्याला काम करायचं असेल ते बदलावं लागेल स्वतः. आणि म्हणून उद्याच्या राहुरी शहराचा चेहरा बरा बदलण्यासाठी येणाऱ्या सगळ्या योजना महायुती सरकारच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी करतात. आपल्याला हे परिवर्तन केलं पाहिजे. आज विरोधी पक्षाचे लोक येतील, त्यांना जर निवडून दिलं ते पुढचे 5 वर्ष हे सांगणार आहे आम्ही निधी का आणू शकलो नाही, आम्ही विरोधी पक्षात आहोत. मग तुम्ही विरोधी पक्षात आहे मग निधी आणू शकणार नाही, मग कशाला उभं राहील. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांना माझी विनंती आहे, तुम्हाला खरं तुमच्या मनात राहुरीच्या विकासाची प्रामाणिक भावना असेल तर आमच्या महायुतीला पाठिंबा देऊन टाका. तुम्ही 5 वर्ष निवडून गेल्यानंतर जर निधी जाऊ शकणार नाहीये तर माझ्या शहराचं कशाला वाटोळ करतं. तर मी आपल्याला या निमित्त खात्री देऊ इच्छितो की आपल्या शहराच्या ज्या ज्या आम्ही हा विकास वचननामा जो छापलेला आहे, वचननाम्यात ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, हा वचननामा नाहीये, हा विश्वासनामा आहे मित्र. आणि निश्चितपणे आमचे युवा नेते अक्षय कर्डिले आणि आमचे सर्व सहकारी
आणि मी सगळ्या नगरसेवकांना सांगितलेलं आहे, भानगडी करायची नाही. त्या नगरपालिकेच्या प्रभागामध्ये तुम्ही बसून तुमच्या प्रभागाचा आराखडा तुम्ही स्वतः तयार करा. जनतेच्या सूचना घ्या. तुम्हाला काय वाटतं याला महत्व नाही, जनतेला काय वाटतं त्या आराखड्यामध्ये पाहिजे. आणि मी तुम्हाला खात्री देतो की पूर्णतः पारदर्शक पद्धतीने या नगरपालिकेचा कारभार होईल. जनतेचा पैना पैचा हिशोब तुम्हाला त्या ठिकाणी दिला जाईल. आणि या शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आपण आम्हाला संधी द्या. आणि संधीचं सोनं करून दाखवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, अशी मी आपल्या शनिदेवाच्या साक्षीला मी आपल्याला खात्री देतो. शनिदेवाचा खूप किती मोठा राहतो. या शनिदेवाच्या आशीर्वादानं या तालुक्याचे सत्ता परिवर्तन झालेले आहे. या पूर्वीच्या काळामध्ये माहिती ना, नगर कारखान्याचे झाले, मुळाप्रमाणे झाले, माझे सगळे भाषेतलेच झाले त्या शनी मंदिरावर. म्हणून शनी देवतेचा आशीर्वाद आमच्या बरोबर आहे. आणि मग शनी देवताची साक्ष देताना, त्यांचा आशीर्वाद घेताना आपण जर काही चूक केली, खोटं बोललो, तर शनी महाराज आपल्याला क्षमा करणार नाही मित्र. म्हणून मी त्यांनी साक्षीला तुम्हाला सांगतो, जे बोललो ते आम्ही करून दाखवतो. आणि जे करू शकतो तेच बोलतो. आणि त्या दृष्टीने आपण चांगलं काम करा. मला सांगितलं घरकुलाचं, तुमच्या राहुरी तालुक्यात घरकुलाचा मोठा प्रश्न आहे, त्यासाठी जागा लागेल. प्रश्न किती किती आहे, पण सगळ्या प्रश्नाला एकच उत्तर आहे, महायुती. घरकुलाचे प्रश्न सोडवायचे तर आम्ही पूर्ण आराखडा तयार करतो. तर जमीन कुठं आणायची, कशा जमीन घ्यायची, कोणाचे घरकुल कुठे बांधायचे, 1 रुपया तुम्हाला खर्च नाही त्यात आम्ही तुम्हाला नवे घरकुल बांधून देऊ. आम्हाला काही मिळायचं नाही ना. जे करायचं ते जनतेसाठीच करायचं आहे. आणि म्हणून एक चांगल्या विकासाच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. आणि आपण त्याला साथ करा अशी विनंती करतो. आणि महायुतीच्या आपले सर्व उमेदवार कमळापुढे बटन दाबा. 3 फलक द्यायचे आपल्याला एका प्रभागातून, एक नगराध्यक्ष उमेदवार आणि खरी 2 आपले उमेदवार. या सगळ्यांना बहुमत निवडून द्या. मनोज साळवेसह महेश दाने, C24 तास, राहुरी.